आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना तीस तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले। यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला। तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला व मजकुरांचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे। अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिले होते। सदर द्रव्य पीडित महिलेला सोमवार दिनांक 23/3/26 रोजी तपासकामी हजर केले आहे। यानंतर सदर द्रव्याचे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे। सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर नंबर 76/2026 BNS 64-1-74-351-2 सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे पथक युनिट नंबर 1 तथा विशेष पोलीस पथक थोडक्यात हकीकत माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला। तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले। मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप नकली वाघ दाखवून भीती घातली। तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे। 3 सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर 77/2026 BNS 74-75-351-2 सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी किरण सूर्यवंशी SDPO तथा विशेष तपास पथक थोडक्यात हकीकत दिनांक 7/10/2024 ते 12/10/2024 च्या दरम्यान सकाळी 11 वाजेच्या सुमारास ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरात यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यावेळी अशोक खरात याने फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून फिर्यादीला एकटीला थांबवून तिच्या हातावर एक काळा दगड ठेवून तिच्या कानात मंत्र पुटपुटून तिच्या डोक्यावर पाठीवर हात फिरवून तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तसेच तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे, मी तुझी शुद्धी केली आहे, तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल असा दम दिला आहे। या संपूर्ण मजकुरावरून फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे। 4 सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर नंबर 78/2026 BNS 64-1-74-75-351-2 सह नरबळी अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोना प्रतिबंधक कायद्याचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी किरण सूर्यवंशी। थोडक्यात हकीकत एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलवून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देऊन पेढा खाण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही असा दम दिला। या आधारावर फिर्यादी
या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद झाला आहे। 5. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक जे काही असेल संबंधित अधिनियम या अंतर्गत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादी हीच बोलवून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन त्यांचे दिवाचे बरे वाईट देखील होईल अशी भीती दाखवून ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात बोलवून तिला मिठाई खाण्यास देऊन तिच्या पाठीवर शरीरावर हात फिरवून कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व या फिर्यादीवरून या मजकुरावरून फिर्यादीने सदर गुन्हा नोंद केला आहे। आता SIT मध्ये जो काही पुढील तपास याच्यावर चाललेला आहे, सदर तपासात जप्त पेनड्राईव्ह मधील व्हिडिओतील पीडित असलेल्या उर्वरित महिलांकडे तपास करून आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल तपास सुरू आहे।